नमस्कार मंडळी, कृषी दर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, आला पावसाळा, आरोग्य सांभाळा हे जसं आपल्याला लागू होतं ना, तसंच आपल्याकडे जे जनावरं आहेत त्यांना सुद्धा हे लागू होतं। कसं आहे मंडळी की पावसाळा म्हटलं की रोगराई पसरते आणि हल्लीचं वातावरण तर आपण सगळेजण बघतोच आहोत। तेव्हा आपल्याकडच्या जनावरांची विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे। आणि असं असताना आपल्याकडच्या शेळ्यांचा जर विशेष करून विचार करायचा झाला तर गोठ्याची स्वच्छता ही फार फार महत्त्वाची आहे। तसंच त्यांचा चारा, खाद्य याचे योग्य व्यवस्थापन, लसीकरण वेळोवेळी करणं, जर शेळी गाभण असेल तर तिची काळजी घेणं, करडू असेल त्याचीही काळजी घेणं फार गरजेचं आहे। मंडळी, या अशा बारीक सारीक बाबी आज आपण समजून घेणार आहोत। आजचा विषय आहे पावसाळ्यामध्ये शेळ्यांचं व्यवस्थापन। आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही हिराचंद पालमपल्ले यांना आमंत्रित केलेलं आहे। त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर उपसंचालक संशोधन तथा प्राध्यापक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई। नमस्कार सर। नमस्ते। कार्यक्रमात आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे। आणि मंडळी, आज आपण जाणत आहात की हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आहे, तेव्हा आपल्या मनात काही शंका असतील, प्रश्न असतील तर आम्हाला फोन करून आवर्जून विचारा। फोन नंबर्स लिहून घ्या, 2490-0232। मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या प्रेक्षकांसाठी 022 हा एसटीडी कोड आहे। सगळ्या प्रेक्षकांना माझी खूप नम्र अशी विनंती आहे की जेव्हा आपण फोन विचारतात तेव्हा आपण काय करतात, आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज पूर्ण मोठा ठेवतात। तर तसं अजिबात करू नका। दूरदर्शन संचाचा आवाज कमी करा, सलग प्रश्न विचारा, आम्ही आपल्या प्रश्नांची चांगली उत्तरं देऊ। तर चर्चेला सुरुवात करूया। मुळात पावसाळा म्हटलं की रोग पसरतात असं आपण म्हटलं तर प्रामुख्याने कोणते रोग हे पसरले जातात आणि त्यामागची कारणं काय आहेत? शेतकरी बंधूंनो, पावसाळा म्हणलं की सगळीकडे पाण्याचं वातावरण असतं, हवामानात बदल असतो अचानकपणे, आणि हवेमध्ये आर्द्रता वाढते आणि थंड वातावरण असतं। आणि हेच घटक जे आहेत, हे जे जीवाणू, विषाणू, कवकजन्य रोग, परोपजीवी जंत रोग, या रोगासाठी एक अत्यावश्यक फेवरेबल कंडिशन तयार होतं। आणि या अशा वातावरणामध्ये आपल्या गोठ्यामध्ये थोडाही ओलावा असेल तर आपल्याला या रोगाचा प्रादुर्भाव होतो। आणि शेळी म्हणलं की सर्वात रोगाला बळी पडणारा प्राणी आहे, की पावसाळ्यामध्ये ह्या शेळ्याच्या रोगामध्ये जास्त वाढ होते। म्हणून अशा प्रकारचे पावसाळ्यामध्ये साथीचे रोग आणि नेहमीचे रोग हे शेळ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात। पण आपण हे साथीचे रोग आहे आणि हे पावसाळ्यात पसरणारे जे काही आजार आहे यांच्याविषयी विचार करायचा झाला तर शास्त्रीय दृष्टिकोनातून जर प्रतिबंधक लसीकरण करायचं झालं तर ते नेमकं कोणतं करायचं आणि कशा पद्धतीने? तर सर्वात महत्त्वाचं जे आपल्याला आपण बघितलं की लसीकरणामध्ये वेगवेगळ्या 2 प्रकारच्या लसी आहेत। एक लस आहे की साथीच्या रोगावर जे जीवाणूजन्य रोग आहेत त्या जीवाणूजन्य रोगावर ज्या लसी आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं ज्या आपण स्लाइडद्वारे हे खूप छान पद्धतीने आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो की नेमके कोणते रोग होतात आणि त्यावर लसीकरण हे कशा पद्धतीने करता येऊ शकतोय। स्लाइड आपण ज्या लावल्या आहेत त्याप्रमाणे आपण प्रेक्षकांना खूप सविस्तर आणि चांगलं समजावून सांगू शकतो। नेमक्या या प्रतिबंधात्मक लसी या कशा देता येतील, काय सांगाल? तर सर्वात महत्त्वाचं जे शेळ्यामध्ये जे आंत्रविषार, टिटॅनस, फूड अँड माउथ डिसीज ह्या प्रकारचे जे रोग आहेत, ह्या रोगामध्ये पावसाळ्याच्या अगोदर आपल्याला जर लसीकरण करून घेतलं तर आपल्याला त्या लसी जवळजवळ त्याची जे रोगप्रतिकारक शक्ती आहे त्या लसीची दिल्यानंतर जवळजवळ 1 वर्षापर्यंत त्या लसी आपल्याला त्या रोगापासून आपल्या शेळ्याला संरक्षित ठेवू शकतात। आणि जे जनावरं आहे, एक म्हणलं जातं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। त्याच्यामुळे एखाद्या वेळेस आपल्या शेळ्यांना की रोग झाल्यानंतर औषधोपचार करत बसण्यापेक्षा आपण जर त्या शेळ्यांना रोगप्रतिबंधक लसी पावसाळ्याच्या अगोदर, पावसाळ्याच्या सुरुवातीला जर देऊन घेतला तर आपल्याला निश्चितपणे 1 वर्ष आपल्याला त्या आरोग्याची काळजी घ्यायची गरज नाही आणि कोणत्याही रोगाला आपल्या शेळ्या बळी पडणार नाहीत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपल्या शेळ्याला रोग होऊ नये म्हणून आपण पावसाळ्याच्या अगोदर सुरुवातीला आपण ह्या आंत्रविषार, लाळ आणि खुरकूत, घटसर्प
या रोगाच्या लसीकरण करून घ्यावं. हो, आपण हा विषय पुढे आणखीन घेऊच या लसीकरणाचा. आपल्याला सुधीर चौघुले यांचा कोल्हापूरवरून फोन येतोय. हॅलो. 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 हा मॅडम बोला. बोला, आपण प्रश्न विचारा सुधीरजी. हॅलो. हा हॅलो, सलग प्रश्न विचारा. हा मॅडम, ऍक्च्युली मी आता तुमचा कार्यक्रम बघत आहे, डॉक्टर सर पण आहे तिकडे. प्रश्न विचारा. तुम्ही दूरदर्शन संचाचा आवाज कृपया कमी करा. मी सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगते, आणि सलग प्रश्न विचारा. ओके ओके. ओके, तर मॅडम माझा हा प्रश्न असा होता की मी कोल्हापूरवरून बोलतोय आणि आमच्याकडे जवळपास 1000 शेळ्या वगैरे आहेत. बरं. आणि त्याच्यामध्ये कसं, आता आम्ही या बिझनेसमध्ये नवीनच आता 2-4 महिने झाले आम्ही हे चालू केलेलं आहे. तर पावसाळ्यामध्ये मी आता सध्या ऑब्झर्व केलं की बऱ्याच शेळ्यांना वगैरे शिंक येणं किंवा ते सर्दी वगैरे प्रकार जो आपल्याला जसं काही ह्युमन बिईंगला होतो, माणसांना जसा होतो तसं त्यांना पण होतो. तर याच्यामध्ये मला हे विचारायचं होतं की कोणत्या प्रकारचा पाला वगैरे त्यांना द्यावा किंवा कोणत्या प्रकारचा पाला अवॉइड करावा, हे मला जरा सरांना विचारायचं होतं. म्हणजे खुराक आणि चारा कोणता द्यावा, म्हणजे आपल्याला जसं सर्वात महत्वाचं की तुमच्याकडे 1000 शेळ्या आहेत की पावसाळा म्हणलं की शेळ्यामध्ये आपल्या जसं सर्दी होते तसं शेळ्यामध्ये निमोनिया नावाचा जो रोग आहे तो निमोनिया नावाचा रोग होतो. तर आपल्याला सर्वात महत्वाचं असं करायचं आहे की ज्या शेळ्यामध्ये नाकामधून जर पाणी किंवा शिंबूड येत असेल तर अशा शेळ्या आपल्याला कळपातून काढून वेगळ्या ठिकाणी आपण आयसोलेशन करून ठेवायला पाहिजे आणि त्यांच्यावर आपल्याला औषधोपचार करायला पाहिजे. दुसरं सर्वात महत्वाचं असं आहे की आपण ज्या आपल्याकडे ज्या शेळ्या आहेत त्यांना जे खाद्य दिलं तर असं निमोनिया किंवा सर्दी कमी होते असं काही, त्यामुळे आपण फक्त हिरवा चारा देतो. तर आपल्याला समतोल आहार जे म्हणतात ते समतोल आहार पण द्यायला पाहिजे, कोरडा चारा द्यायला पाहिजे, त्याला खुराक द्यायला पाहिजे. जर आपण ह्या सगळ्या बाबीचा विचार केला तर कसं आहे, जनरली शेळ्याला वजनाच्या जे शुष्क भाग असतो तो शुष्क भाग शेळ्याच्या 4% आपल्या बॉडीच्या वजनाच्या 4% द्यायला पाहिजे. जर आपण ह्या अंतर्भाव केला आपल्या खाद्यामध्ये आणि फक्त हिरवच न चारा खाऊ घालता जर आपण या गोष्टीचा उपयोग केला तर नक्कीच आपल्या शेळ्याला या निमोनियापासून किंवा सर्दीपासून प्रतिबंध करता येईल. आणि पावसाळ्यामध्ये आपल्या शेळ्या आपण बाहेर सोडता फिरायला की बंदिस्त शेळ्या आहे, कारण बाहेर ज्या शेळ्या आपण सोडतो त्यांना हा जास्त प्रॉब्लेम आहे. आणि ज्या ठिकाणी आपण शेळ्या बांधतो त्या ठिकाणी त्याचा पृष्ठभाग ओला नसायला पाहिजे आणि ओला असल्यानंतर ह्या शेळ्याला जास्त बाधा होण्याची शक्यता असते. बरं, आता एक सगळ्यात महत्वाचं आहे, त्यांनी शेळ्या या नव्यानं हा व्यवसाय सुरू केलाय. अनेक प्रेक्षकांनी नव्यानं सुरू केला असेल, काही खूप वर्षापासून करत असतील. तर काय होतं, पावसाळ्यामध्ये एकूणच रोगट असं सगळं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये या शेळ्यांसाठी गोठ्यामध्ये एक प्रथमोपचार किट असणं फार फार गरजेचं आहे, ज्यामध्ये काही अत्यावश्यक औषधं असणं फार महत्वाचं आहे. आपण आता ती सांगा की नेमकी ती औषधं कोणती असावी आणि त्या किटमध्ये काय काय असावं. सर्व शेतकरी बांधवांना मला एक सांगायचे आहे की आपल्याकडे शेळ्या आहेत तर आपल्या शेळ्याला आपण स्लाइड पण दाखवू शकतो प्रेक्षकांना सुरक्षित ठेवण्यासाठी. आपण स्लाइड बघूया, स्लाइडवर आपण सविस्तर हे दिलेलं आहे. तर जे फर्स्ट ऍड किट म्हणतात त्याला, की त्या फर्स्ट ऍड किट मध्ये काय असायला पाहिजे, तर आपण सविस्तर आपण त्या किटवर बघूया की आपल्या शेळ्याच्या गोठ्यामध्ये आपण जे शेळ्याची काळजी घेणार आहेत त्या शेळ्याच्या काळजी घेण्यासाठी ज्या किटमध्ये सर्वात महत्वाचं की त्याच्यामध्ये टिंचर आयोडीन असायला पाहिजे. टिंचर आयोडीन म्हणजे काय, छोट्या मोठ्या ज्या जखमा झाल्या तर आपण कापसाने घेऊन त्या दुरुस्त करू शकतो, त्या लावू शकतो जखमीवर. दुसरं, पावसाळ्यामध्ये थोडीही जर जखम झाली तर त्या जखमेमध्ये माश्या अंडी देतात आणि त्याचे आळ्या होतात. तर त्या आळ्या आपल्याला प्रत्येक वेळेस डॉक्टरला बोलवणं आळ्या काढण्यासाठी योग्य नाही, तर आपल्याला ते माहिती असायला पाहिजे, आपण करू पण शकतो. तर त्या आळ्या काढण्यासाठी किड्याचं तेल मिळतं, जे टर्पेंटाईन ऑइल असतं, आणि ते काढण्यासाठी एखादी चिमटा असलं तर त्या चिमट्यानं आपण ते काढू शकतो. आणि जंत निर्मूलन औषधाच्या गोळ्या पण त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आपण आणखी त्या किटमध्ये काय काय आवश्यक आहे ते प्रेक्षकांना सांगूच या. संजय पाटील यांचा नांदेडवरून फोन आहे. संजयजी, आपला प्रश्न विचारा. दूरदर्शन संचाचा आवाज पूर्ण बंद करा आणि आपला प्रश्न विचारा. विचारा प्रश्न. हॅलो. हा बोला. हा, प्रश्न विचारा संजयजी. आमच्या 4-5 शेळ्या आहेत, आमची आई निघाली थोडं तोंडाला. हा हॅलो. आई निघाली तोंडाला, ते काय करायचं, उपचार काय करावं, काय सांगाल. बरोबर आहे, तुमच्या शेळ्याला जे आळी निघालेली आहे तर त्याला क्वांटायजेस एक्थायमा असं म्हणतात. त्या शेळ्याला तुम्ही सर्वप्रथम
इतर शेळ्यापासून वेगळं बांधा. ओके, कारण ती शेळी दुसऱ्या शेळीला जर टच केली, तोंडाला टच केली दुसऱ्या शेळीला, तर त्याला पण ते मावा म्हणतात त्याला मराठीमधून, ते तो होण्याची शक्यता आहे. तर त्याचा उपयोग असा आहे की ते आपल्या शेळ्याला झालंय तर आपल्या घरगुती उपचार म्हणून आपण ते लोणी किंवा खोबऱ्याच्या तेलामध्ये हळद लावून जर आपण ते त्या तोंडाला लावलं सकाळ संध्याकाळ, आणि पोटॅशियम परमॅंगनेट जे आपल्या फर्स्ट ऍड बॉक्समध्ये ते पोटॅशियम परमॅंगनेटचं पावडर असायला पाहिजे, ते पाण्यामध्ये चिमटभर टाकून ते धुवून त्याला जर आपण हे हळद आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये किंवा लोण्यामध्ये मिक्स करून जर आपण त्याला लावलं तर नक्कीच हा रोग कमी होतो आणि बाधित शेळ्याला आपण वेगळं केलं तर इतर शेळ्यांना पण त्यांची बाधा होण्याचा आपल्याला प्रतिबंध करता येतो. बरं, आता आपला विषय होता की प्रथमोपचार किट, त्या पेटीत नेमकं काय काय अजून असणं गरजेचं आहे? शेतकऱ्यांनी आताच त्या शेतकऱ्यांनी विचारला की त्या प्रथमोपचार किट मध्ये काय अशा गोष्टी असायला पाहिजे की आपण स्वतः करायला पाहिजे. तर सर्वात महत्वाचं की पोटॅशियम परमॅंगनेटचं पाणी पाहिजे, ते जंतुनाशक आहे. एक चिमटवर पाणी लिटरमध्ये टाकलं तर लाल कलर होतो आणि ते आपल्याला त्या जखमा धुण्यासाठी, पायातल्या जखमा धुण्यासाठी आपण त्या पोटॅश पावडरचा उपयोग करू शकतो. हायड्रोजन परऑक्साईड म्हणून असतं, एक पातळ लिक्विड असतं आणि ते जखमावर टाकल्यानंतर फेस येतं, आपण ते जखमा पण त्याच्याने ड्रेसिंग करू शकतो. आणि आपल्याकडे जे वेगवेगळ्या माश्या बसतात अंगावर, जो स्प्रे असतो, जर स्प्रे मारला तर एकही माशी अंगावर बसणार नाही, तर तो स्प्रे पण आपल्याला असायला पाहिजे. सर्वात महत्वाचं आरोग्य जपण्यासाठी, निरोगी शेळी आणि आजारी शेळी ओळखण्यासाठी आपल्याला फक्त महत्वाचं साधन आहे की तापमापी आपल्याकडे असायला पाहिजे. आणि सर्व शेतकऱ्यांना मला सांगावंसं वाटतं की शेळ्याचा ताप बघायला तर त्याच्या नाकपुड्या ज्या असतात त्या नाकपुड्यावर दवबिंदू असल्या की समजायचं आपल्या शेळीला ताप नाहीये, आणि जर नाकपुड्या कोरड्या झाल्या तर आपल्याला समजायचं की ताप आहे. आणि ते तुम्ही कन्फर्म तुमच्याकडे तापमापी असली तर तापमापी त्याच्या गुदद्वारामध्ये टाकून आपण ताप त्याचा बघू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे प्रत्येक वेळेस पावसाळ्यामध्ये म्हणलं की आपल्या शेळ्याला हागवण लागते, तर ते हागवणीचे पावडर मिळतात, ते पावडर ठेवलं तर आपण बाटलीमध्ये घालून त्याला पाजलं तर त्यामुळे ते हागवण थांबू शकते. आणि कॅल्शियमचं सिरप आणि हे कातर, कापूस, हे पट्ट्या, ह्या जर जे प्रथमोपचाराच्या ज्या वस्तू आहेत जर आपण ठेवलं तर नक्कीच त्याचा शेतकऱ्याला प्रत्येक वेळेस डॉक्टरला बोलवण्यापेक्षा प्रथमोपचार म्हणून, रोग वाढू नये म्हणून आपण प्रथमोपचार करू शकतो आणि नंतर डॉक्टरला सल्ला घेऊन आपण त्यांच्याकडून पुढील औषधोपचार घेऊ शकतो. नक्कीच, म्हणजे हे किट जे आहे ते किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. अजय भुजबळ यांचा परभणीवरनं फोन येतोय. हॅलो अजयजी, प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की शेळी खरेदी करताना कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत आणि शेळ्यांची जात कशा पद्धतीने निवडली पाहिजे? बरं, नक्कीच चांगला प्रश्न आहे तुमचा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. खरंच शेळीचा व्यवसाय करायचं म्हणलं तर म्हणतात ना, शुद्ध बेजापोटी फळे रसाळ गोमटी. शेतकरी मित्रांनो, की ह्या सर्वच शेतकऱ्यासाठी हा महत्वाचा प्रश्न आहे, कारण आपल्याला व्यवसाय हा फक्त शेळीवरच पुढचा भविष्यात अवलंबून असणार आहे. शेळी खरेदी करताना सर्वात महत्वाचं आपल्याला जे बघायचे आहे, शेळीचं जे स्तन आहे ते स्तन असं दाबून बघायचं, म्हणजे त्याला दगडी रोग झालाय का नाही हे बघायचं. आणि सर्वात महत्वाचं, शेळी ज्या वेळेस त्यांचं जे योनी असते त्या योनीमधून काय रक्तस्राव किंवा पू वगैरे येऊलंय का हे बघायचे आपल्याला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेळीचे जे असं जर तब्येत आपण दाबून बघितली तर शेळीचे केस मुलायम असायला पाहिजे, पोटामध्ये काय घट्ट असायला नाही पाहिजे, आणि त्यांचे जे छाती बरगड्या आहेत त्या मांसानं भरलेल्या पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं की कास आणि तुमचं योनी मार्ग हे चेक करून बघायला पाहिजे. जर तुम्ही जर जास्त प्रमाणात शेळ्या घेत असाल तर एकदम खात्रीच्या ठिकाणावर शेळ्या घ्या, किंवा आमचे ग्रामीण भागामध्ये पशुधन विकास अधिकारी म्हणून जे सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर असतात त्यांचा सल्ला घेऊन जर शेळ्या खरेदी केल्या, ओळखीच्या माणसाकडूनच खरेदी केल्या, तर आपल्याला त्या शेळ्यामधून हमखासपणे जास्त फायदा देणाऱ्या शेळ्या आपल्याला मिळू शकतात आणि त्याचा आपल्याला भविष्यात रोजगार उपयोग करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. नक्कीच आपण या स्वरूपातलं जे काही शेळ्यांसाठीचं प्रशिक्षण आहे हे आपण नेहमी देत असतात, त्याचं आयोजन आपण करत असतात आणि त्यामुळे प्रशिक्षणार्थी जे घेतात प्रशिक्षण ते खूप उत्तम प्रकारे शेळी पालनाचा व्यवसाय करतायत, त्यातून आर्थिक फायदा मिळवून घेतात. असेच काही प्रशिक्षणार्थी आता आपण त्यांचं आपण सांगणं ऐकूया. तेव्हा नवीनच आणल्यामुळे थोडासा त्यांना वातावरणात बदल झालेला आणि आजारी पण खूप झालेला. तरी पण सरांना कॉल करून वगैरे आम्ही ते
पद्धतीने झाले. एक महिला असून ते गावची सरपंच आहे तरी पण तुम्हाला एक लेसन आहे की धडा आहे की बाबा ह्या एक महिला असून त्यांना 10 अधिक 1 शेळ्या दिल्या होत्या, त्यांनी 87 शेळ्या केल्या तर त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी चांगलं एक सोर्स उत्पन्नाचा सोर्स तुमच्या भागातील शेतकरी त्यांचं अनुकरण करतात आणि एक महिला असूनही तुम्ही व्यवसाय किती चांगल्या प्रकारे करू शकतात ते त्यांचं एक उत्तम उदाहरण आदिवासी भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते त्यांचे स्वतःचे अनुभव सांगत आहेत. त्यांच्या घरचं जे चरितार्थ आहे संपूर्ण ते शेळ्यावर अवलंबून आहे आणि त्या शेळ्या विकून त्यांच्या माहेरी शेळ्या देऊन बऱ्याच 2-3 त्यांनी त्यांच्या कुटुंबाला त्या शेळ्याचा व्यवसाय करायला सांगितलेला आहे आणि एक रोजगाराचं साधन उत्पन्न करून दिलेलं आहे. त्यांची मुलंही ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षणाला गेलेले आहेत. तर अशा ठिकाणी त्या आपल्याला त्या शेळी व्यवसायाचा किती ग्रामीण भागामध्ये फायदा आहे आणि त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी कसा उपयोग करून घेत आहेत ते स्वतः अनुभव सांगत आहेत आणि त्या अनुभवाचा फायदा तुम्ही सर्वांनी घ्यावं आणि ह्या पशु व्यवसायामध्ये ह्या शेळी व्यवसायामध्ये आपल्याला खरोखरच भविष्यामध्ये संधी आहे, मागणी आहे. ह्या गोष्टीमुळं जर आपण त्याचा उपयोग करून घेतला तर नक्कीच आपल्याला जोडधंदा म्हणून उपयोगाला येईल. पावसाळ्यात शेळ्यांचं व्यवस्थापन याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेतो आहोत, पण कृषी दर्शन कार्यक्रमात वेळ झालीये एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. पावसाळ्यात शेळ्यांचं व्यवस्थापन याविषयी आपण माहिती करून घेतो आहोत आणि कार्यक्रमात आता आपल्याला एक फोन येतो आहे दुर्वेश भांगरे यांचा अहमदनगर इथून. हॅलो. हॅलो. हा, विचारा प्रश्न. हो मॅडम, मी अहमदनगरवरनं बोलतोय. बोला. हॅलो. हो, हॅलो, बोला. मॅडम, पावसाळ्यात होणारे खुरांच्या आजारांची माहिती द्यावी. बर. पावसाळ्यात होणारे खुरांचे आजार सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, कारण सगळीकडे हा प्रॉब्लेम येत आहे फील्ड लेवलवर, की सर्वात महत्वाचा आपल्या शेळ्या आपण ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये बाहेर चारायला नेतो आणि त्या शेळ्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये चिखली म्हणतात, असं चिखली त्या 2 खुरामध्ये जखमा होतात. हा नेहमीचा आजार आहे की ज्यावेळेस शेळ्यांचा संबंध पाण्याशी येतो आणि त्यावेळेस हा जखमा होतात. तर ह्या जखमेवर जे आपल्याला घरगुती पद्धतीने जर औषध उपचार करायचा असेल तर आपल्याला कापूर हे खोबऱ्याच्या तेलामध्ये घालून जर आपण त्या जखमावर लावलं, सर्वात महत्वाचं की आपल्याला मिठाचं पाणी घेऊन ते मिठाचं पाणी करून त्या जखमा धुवून काढायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला कापूर आणि हळद मिक्स करून तेलामध्ये जर त्या ठिकाणी लावलं ते माश्या पण बसणार नाहीत आणि जखम दुरुस्त होईल. आणि दुसरं महत्वाचं जे लाळ खुरकुत नावाचा जे रोग असतो शेळ्यामध्ये, त्याला लाळ खुरमुंडी म्हणतात. तर त्या रोगामध्ये पायाच्या जखमा होतात, 2 खुरामध्ये जखमा होतात, कधी कधी तर खूर बाहेर पडतं. तर हा विषाणूजन्य रोग आहे लाळ खुरमुंडी. तर शेळ्यामध्ये जास्त प्रमाणात हा पावसाळ्यामध्ये होतो. तर त्यासाठी आपल्याला जखमाचा दुरुस्ती करण्यासाठी मिठाच्या पाण्याने धुवून आपल्याला औषध उपचार करायचे आहेत. परंतु हा रोग होऊच नये म्हणून आपल्याला लाळ खुरमुंडी रोगाचं लस हे पावसाळ्याच्या अगोदर किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त पावसाळ्यामध्ये शेळ्या पाण्यामध्ये किंवा ओल्या ठिकाणी आपल्याला बांधायच्या नाहीत, त्या कोरड्या ठिकाणी बांधायच्या आहेत. असा उपचार केल्यावर आपल्याला ह्या गोष्टीवर प्रतिबंध करता येईल. आता शेळ्यांमध्ये आणखीन एक समस्या होते ती जंताची. तर ते जंतनाशकचा जो वार्षिक कार्यक्रम आहे तो करणं कितपत गरजेचं आहे आणि त्यामध्ये काय औषध देणं महत्वाचं आहे? शेळ्यामध्ये की जंताला म्हणलं जातं की जंत हे शेळ्याचे एक छुपे शत्रू आहेत. हो, आपल्याला ते स्लाइड मध्ये पण आपल्याला दिसतं आहे. तर सर्वात महत्वाचं आपण बघताय स्लाइडवर आपण डिटेल बघूया की हे जे जंत आहेत ते जंत आपल्या शेळ्याला जवळजवळ शेळ्याला जंताचं एक म्युझियम म्हणतात, म्हणजे संग्रहालय. शेळ्या मेंढ्यामध्ये जंताची बाधा भरपूर असते. तर आपण बघितलं तर शेळ्यामध्ये जंत झाल्यानंतर शेळ्यामध्ये आपल्याला काय नुकसान होतं, तर शेळी हे एकदम मलोल होऊन जाते आणि ते अन्न खायचं कमी होतं आणि त्या शेळ्यामध्ये जे जे करडा असतात त्या करडामध्ये त्याचं वजन वाढायचं, वजन खुंटतं आणि असे जर जंताची बाधा आपल्या शेळ्याला झाली ना, त्याच्या आतड्यामध्ये, लहान आतड्यामध्ये जर एक शेकडो जर जंत असतील तर आपल्याला त्या शेळ्याला कितीही खायला टाका किंवा कितीही पाणी द्या, ते आपली अन्ननलिका ब्लॉक केल्यामुळं त्या शेळ्याला ते पचत नाही आणि त्यामुळं त्या शेळ्यांचं पोट मोठं होतं, कारण ते पचलेलं अन्न ते जंत खाऊन जातात आणि तिला काहीच मिळत नाही, शेळ्यांना काहीच मिळत नाही. आणि ह्या गोष्टीमुळं आपल्याला त्या शेळ्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला जे हे लक्षणं दिसलं
की आपल्याला जंत निर्मूलनाचा कार्यक्रम अवलंबायचा आहे. तर जंत निर्मूलन करण्यासाठी जंत निर्मूलनाच्या पद्धती करडामध्ये वेगळ्या आहेत, पाठीमध्ये वेगळ्या आहेत आणि मोठ्या पूर्ण वाढ झालेल्या शेळ्यामध्ये वेगळे आहेत. तर सर्वात महत्वाचं जनल्यानंतर तुम्ही 15 दिवसानं आपल्या पिलांना जंतनाशनाचं औषध पाजायचं आहे. एकदा तुम्हाला डॉक्टरनं दाखवलं की बाबा असं पाजायचं, तुम्ही प्रत्येक वेळी डॉक्टरला बोलवायची गरज नाही, तुम्ही स्वतः पाजवू शकता. तर हे दर महिन्याला आपल्याला ते पिल्लू 3 महिन्याचं होईपर्यंत आपल्याला औषध पाजायचं आहे आणि 3 महिन्याचं झाल्यानंतर प्रत्येक 4 महिन्याला आपल्याला औषध पाजवायचे आहे. आणि एक ध्यानात ठेवा शेतकरी मित्रांनो, प्रत्येक वेळेस औषध आपण एकच पाजवायचं नाही, तर प्रत्येक वेळेस आपल्याला ते औषध बदलून घेतलं तर त्याचे जास्त परिणामक दिसून येते. आणि जंताची औषधं जी आहेत ते आपल्याला जिथं जिथं जास्त उद्रेक आहे, आपल्या शेळ्याला आपण हिरवा चारा जास्त खाऊ घालतो तर त्या हिरव्या चाऱ्यामधून जंताचा शिरकाव होत असतो, पाण्यामधून जंताचा शिरकाव होत असतो. आणि जे आपल्या बाहेर शेळ्या फिरायला जास्त घेऊन जातो त्या शेळ्यामध्ये जास्त बाधा होत असते. त्यामुळं आपल्याला ह्या जंतापासून आपल्या शेळ्याला संरक्षण ठेवण्यासाठी आपल्याला कमीत कमी वर्षातून 3 ते 4 वेळेस आपल्याला त्याला जंतनाशक औषधं हे जंतांमुळे कसं नुकसान होतं हे आपण स्लाइड मध्ये बघू शकतो. तर आपण हे पहा स्लाइड तुम्ही की आपल्याला त्याचं जीवन राहटी कशी बाधा होते की बाबा खाद्यामधून जे बाधित जनावरं आपल्याला जे शेणामधून त्यांची अंडी पडतात आणि अंडी पावसाळ्यामध्ये त्या अंड्याच्या आळ्या बनतात, त्या आळ्या दिसत आहेत आपल्याला स्लाइडवर बघा. आणि त्या आळ्या आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत, आपल्या ते सूक्ष्मदर्शक खाली दिसतात. आणि त्या जंताच्या आळ्या ज्या असतात त्याला लार्वे म्हणतात, त्या गवतावर असतात आणि ते गवत तुम्ही कापून खाऊ घाला किंवा गवत जरी शेळ्यानं खाल्ल्या तर त्या शेळ्यांना त्या जंताची बाधा होते. म्हणून आपल्याला ज्यावेळेस शेळ्या बाहेर फिरायला जातो त्यावेळेस आपण काळजी घ्यायला पाहिजे की थंडीच्या टायमाला त्या आळ्या वर बसतात आणि उन्हाच्या टायमाला खाली जाऊन बसतात. त्यामुळे थंडीच्या टायमाला आपण शेळ्या बाहेर चारायला न्यायला नाही पाहिजे. दुपारच्या टायमाला त्या आळ्या खाली बसतात, त्याच्यामुळे बाधा कमी होते. तर तुम्ही पाहू शकता की बाबा जंताची बाधा झाल्यानंतर आपल्या शेळ्या कशा दिसतात, कसे लक्षणं दिसत आहेत हे आपण चांगल्या प्रकारे पाहू शकतो. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय अशोक जाधव यांचा जालन्यावरून. हॅलो, टीव्हीचा आवाज कृपया कमी करा, वारंवार सांगतो आहोत आपण. सलग प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर, नमस्कार. म्हणणं आहे टीव्हीचा आवाज. हा बोला बोला, प्रश्न विचारा. हॅलो, हा विचारा. प्रश्न विचारा. अशोक जाधव साहेब बोला, तुमचा आवाज येतोय आम्हाला, बोला. प्रेक्षक काय करतात, त्यांच्या टीव्ही संचाचा आवाज ऐकतात आणि मग प्रश्न विचारतात, त्यामुळे वेळही जातो आणि त्यांचा पुन्हा 2-2 गोष्टी घडतात. प्रश्न विचारा अशोकजी. त्यांचा फोन कदाचित कट झाला असावा. आपण महाराष्ट्रात जर अनेक पशुपालक आहेत, ते नव्यानं पशुपालन करत आहेत, शेळ्यांचं पालन करतायत, तर जातीवंत अशा जाती सांगायच्या झाल्या शेळ्यांच्या तर त्या कोणत्या सांगा? तर महाराष्ट्रात जे पशुपालक नव्यानं व्यवसाय करतात त्यांना जास्त काय माहिती नसतं. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या हवामानात तग धरून राहणाऱ्या ज्या महाराष्ट्रातील ज्या मूळच्या ज्या शेळीच्या जाती आहेत त्या उस्मानाबादी जातीच्या शेळी आहेत. आपण बघू पण शकतो आहोत त्यांचे, आपल्याला एकूणच त्या कशा दिसतात काय हेही दिसतात ते आपण स्लाइडवर पहा की उस्मानाबादी शेळी जी आहे ते मूळ उस्मानाबादचं त्याचं मूळ स्थान आहे लातूर, तुळजापूर, उदगीर, उस्मानाबाद. परंतु ही शेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यवसायाला चांगली शेळी आहे आणि त्या शेळीचा सर्व शेळ्याचा रंग हा काळा रंग आहे आणि ती शेळीचा उपयोग जास्तीत जास्त तुम्ही दूध उत्पादनासाठी आणि एक मटणासाठी त्या शेळीचा उपयोग होतो. आणि जर आपण बघितलं नराचं वजन 50 किलो पर्यंत वाढतं, मादीचं वजन 40 किलो पर्यंत वाढतं. आपण जर चांगली काळजी घेतली तर त्यापेक्षा जास्त वाढू शकतं. आणि सर्वात महत्वाचं, ह्या शेळी इतकी प्रसिद्ध आहे की ह्या शेळीचं जे जुळं किंवा तिळं जे देण्याचं प्रमाण आहे, एका टायमाला 2 पेक्षा जास्त पिल्लं देण्याचं जे प्रमाण आहे ते 80% आहे. जितकी आपण जास्त काळजी घेऊ तितकं हे शेळीचं आपल्याला जास्त पिल्लं एका टायमाला येतात आणि 2 वर्षामध्ये जवळजवळ 3 वेळेस ते शेळी जणते. आणि दुसरी जी शेळीची जात आहे तर ते संगमनेरी शेळीची जात आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. आणि संगमनेरी शेळी म्हणले की ते गावावरून नाव पडले आहे, त्याचं मूळचं स्थान हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर आणि त्यांचा अहमदनगर जिल्हा या भागामध्ये आहे. आणि या शक्यतो सर्व शेळ्याचा रंग हा पांढरा असतो, त्यांचे शिंग मागच्या बाजूला वळलेले असतात. ही शेळी पण आपल्याला मटणासाठी उपयोगाला येते आणि त्याच्यापासून दूध पण काढू शकतो. आणि या शेळीचं वजन पण 40 किलो आहे, मादीचं वजन पण 35 किलो पर्यंत वाढू शकतं. आणखीन जाती आहेत जातीवंत, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला चौघुले यांचा फोन येतोय, तो फोन आधी आपण घेऊया. अनंत चौघुले कोल्हापूर येथून. हॅलो. हॅलो, हा प्रश्न विचारा. हॅलो. ठीक आहे. मी पातळ हे करतात, संडास करतात, त्याच्यावर काय औषध काय?
हा, चौगुले साहेबाचा प्रश्न आहे की पावसाळ्यामध्ये शेळ्या पातळ संडास करतात की सर्वात महत्वाचं आत्ताच सांगितल्याप्रमाणे की पावसाळा म्हणलं की आपण उन्हाळ्यात कोरडा चारा खाल्लेला असतो आणि पावसाळ्यामध्ये त्या आपल्या शेळ्याला आपण हिरवा चारा खाऊ घालतो आपण, कारण बाहेर चारतात, हिरवा सगळीकडे हिरवा चारा असतात. बहुतांश शेतकरी ह्या चाऱ्यावर बाहेरच्या चरण्यावरच अवलंबून असतात. तर अशा टायमाला बऱ्याचशा वेळेस आत्ताच सांगितल्याप्रमाणे की त्या जंताची बाधा, जंताचे वेगवेगळे लार्वे किडे आपल्याला त्या गवतावर असतात, ते गवत हिरवं खाल्ल्यामुळे जंताची बाधा होते आणि हागवण लागण्यामध्ये सर्वात महत्वाचा हा जंताचा बाधेचा प्रमाण आहे. तर आपल्याला पशुवैद्यक डॉक्टरांच्या सल्ल्यानं जंतनाशनाचं औषध जर आपण आपल्या शेळ्याला जर पाजून घेतलं तर ते आपल्याला त्याची जी हागवण आहे ते हागवण बरी होऊ शकते. आणि दुसरं महत्वाचं जे आहे आपलं पाणी जे आहे, पाणी स्वच्छ पाणी द्यायला पाहिजे की ज्या पाण्यामधून पण रोग प्रसार होण्याची शक्यता आहे. जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगामुळे पण संडास लागू शकते. तर पावसाळ्यामध्ये संडास लागण्याचं जे महत्वाचं जे कारण आहे हागवण लागण्याचं ते परोपजीवी जंत आहेत. तर त्यांचा औषधोपचार करून घेतल्यास आपल्याला त्याच्यावर फरक जाणवेल. उस्मानाबादी जी शेळी आहे तिनं एक वेळी 7-7 करडूंना जन्म दिला, अशा स्वरूपाची ती इतकी उत्तम शेळी आहे. तर त्या शेळीविषयी आणि अन्य ज्या जाती आहेत त्यांच्याविषयी थोडं सांगा. हा, उस्मानाबादी शेळी हे सर्वात महत्वाचं म्हणजे सगळीकडे उस्मानाबादी शेळी हे चांगलं वजन वाढते, चांगलं पिल्लं देते. त्यांचं जे 2 पेक्षा जास्त पिल्लं देण्याचं प्रमाण आहे ते 80%. तुम्ही बघू शकता ह्या चित्रामध्ये की आपण एका टायमाला उस्मानाबादी शेळी जे दिसते आहे ते 7 पिलांना जन्म दिलेले आहे. आणि ते त्या शेतकऱ्याचं नाव पण तुम्ही बघू शकता, ते श्यामराव दादाराव गायकवाड आहेत. आणि ते रेणापूर म्हणजे ज्या शेळीचं उगमस्थान लातूर जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यात त्या शेतकऱ्याने ते पाळलेलं आहे. तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद वाटतोय की 7च्या 7 पिल्लं ते तज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांना फिडिंग करून ते जिवंत आहेत. तर अशी शेळी आपल्याला खूप महत्वाचं आपल्याला व्यवसाय करण्यासाठी आणि पिल्लं देण्यासाठी उपयोगाला पडू शकते. इतर पुढच्या जर जाती सांगायच्या झाल्या तर त्या कोणत्या सांगा? महाराष्ट्रातील जे आपण बघितलं उस्मानाबादी, संगमनेरी, दुसऱ्या 2 जाती आहेत त्या आहेत आपल्या जे बेरारी शेळी आहे ते विदर्भामध्ये आहे आणि तिसरी शेळी जी आहे ते कोकण कन्या. कोकण कन्या नावाची एक देखणी शेळी आहे, काळा रंग असतो पण आपण बघू शकतो, आपण चित्रामध्ये बघू शकता की कोकण कन्याळ शेळी जे तोंडावर त्याच्या चेहऱ्यावर 2 पांढऱ्या पट्ट्या आहेत, पोट खालच्या बाजूचं पांढरं आहे, काळी शेळी आहे, खूप देखणी शेळी आहे. ही शेळी पण आपल्याला मटणासाठी आणि दुधासाठी आपल्याला उपयोगाला येऊ शकते. आणि ह्या शेळीचं वजन वाढण्याचं पण चांगलं प्रमाण आहे. बोकडाचं वजन 50 किलो पर्यंत वाढतं तर मादीचं वजन जवळजवळ 32 ते 35 किलो पर्यंत वाढतं. आणि ही शेळी सर्वात महत्वाचं म्हणजे 11 महिन्यामध्ये माझावर येते आणि 17व्या महिन्यामध्ये ते पहिलं वेद देते. तर आणि ह्या शेळीमध्ये जुळं देण्याचं प्रमाण हे 40% आहे. आणि ह्या शेळीचं जे उगमस्थान आहे ते कोकणामध्ये आहे. राहुरी, दापोली या कृषी विद्यापीठाने विकसित केली जात आहे. तर शेतकऱ्यासाठी हे जास्त पावसाच्या ठिकाणात ही शेळी खूप फायदेशीर आहे. तसेच दुसरी जी शेळी आहे जे बेरारी नावाची शेळी, जे शुष्क हवामानात, उष्ण हवामानात आपल्याला अकोला जिल्ह्यामध्ये नागपूर, वर्धा या भागामध्ये आहे. ती तपकिरी शेळी आहे, त्याचा बोकड तुम्ही बघताय. हे शेळी पण आपल्याला हे उष्ण आणि कोरड हवामानात तग धरून राहते. तर मटणासाठी हे शेळीला खूप मागणी आहे. तर जुळे देण्याचं प्रमाण पण चांगलं आहे आणि या शेळीचे गुणधर्म उस्मानाबादी शेळीसारखे आहेत. तर हे त्या भागातल्या शेतकऱ्यांनी हे शेळीचं पालन पोषण करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी त्या शेळी वापरल्यास खूप चांगलं उपयोग होईल. म्हणजे नक्कीच जातीवंत शेळी जर आपण त्या आपण नीट सांभाळल्या तर नक्कीच आपल्याला आर्थिकदृष्ट्या भरपूर असा फायदा मिळू शकतो. आणि असं असताना आपण बघतो की जे करडू आहे त्यांच्यामध्ये मर्तुकीचं जे प्रमाण आहे ते कमी करणं फार गरजेचं आहे. तर त्यासाठी काय आपण सांगा? बरोबर आहे की शेतकऱ्यांना काय आहे की आपल्या शेळ्यांना करडू होतात. आजचं करडू उद्याची शेळी आहे, कारण त्याच्यावर आपला सर्व व्यवसाय अवलंबून आहे. मित्रांनो, की शेळाची करडू कसं आहे ह्याच्याबद्दल आपण शेळ्याच्या करडूची कशी काळजी घ्यायला पाहिजे आपण हे बघू शकता. आणि शेळ्याचं करडू ज्या वेळेस आपल्याला जन्मल्यानंतर म्हणतात ना, जर त्याची माता जर सुदृढ असेल तर शेळीचं पिल्लू पण सुदृढ होतंय. तर आपण बघा त्याचा अंदाजे वजन शेळ्याचं जे आहे ते जवळजवळ पिल्लाचं वजन 2 किलो असायला पाहिजे. आणि जन्मल्यानंतर त्यांचे नाकपुड्यातून जे आहे ते स्वच्छ करून आपल्याला त्यांना
10 ते 15 मिनिटांमध्ये जनल्यामध्ये आपल्याला चीक पाजायची आहे आणि ते 48 ते 72 तासापर्यंत चीक पाजवलं तर तुमचं 90% शेळीचं जे मरतूक आहे, शेळीच्या पिल्लाची जे करडाची मरतूक आहे ते थांबू शकते आणि आपल्या शेळीच्या पिल्लांना वजनाच्या 1% म्हणजे 2 किलोचं जर आपली शेळीचं पिल्लू असेल तर त्यांना 200 ग्राम आपल्याला 24 आवर आपल्याला ते कोलेस्ट्रॉल द्यायचं आहे आणि ते शेळीचं कोलेस्ट्रॉल हे शेळीच्या पिल्लासाठी एक अमृत आहे आणि शेळीच्या पिल्लांना आपल्याला वेगळं करून उबदार ठिकाणी ठेवायचं आहे आणि 2-2 तासांना आपल्याला पाजायचे आहे. जर हे आपण जर शेळीच्या पिल्लांना जर केलं तर नक्कीच तुमच्या शेळीच्या पिल्लाची मॉर्टॅलिटी 100% कमी होईल आणि तुम्हाला त्याचा परिणाम पण जाणवेल. हो, आपण बघितलं की आपण अनेक जणांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यांचा व्यवसाय हा चांगला सुरू आहे. तर अशाच एक भगिनी आहे आपल्याकडे, हिरा काशीराम कासेट. तर आपण त्यांच्याविषयी थोडी एक चित्रफित बघूया आणि आपण सांगा थोडं त्यांच्याविषयी. हिरा काशीराम कासट हे आदिवासी महिला आहे आणि ह्या आदिवासी महिलांना मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण घेतलं आणि योजनेचा लाभ घेतला. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला आनंद होतोय की आदिवासी असूनही हे महिला चांगल्या प्रकारचं शेळी व्यवस्थापन करते. त्यांच्याकडे जे 10+1 शेळ्या दिल्या होत्या, जवळजवळ त्यांच्याकडे 58 शेळ्या झाल्या होत्या आणि बऱ्याचशा शेळ्या बोकडतेनं त्यांचं जीवितार्थाचं साधन करण्यासाठी बऱ्याचशा शेळ्या विकल्या आणि अजूनही शेळ्या ते यशस्वीरित्या पार पाडत आहेत. त्यांच्याकडे त्या शेळ्याच्या पैशातून त्यांनी बरंचसं साहित्य खरेदी करून. हो, आपण बघूया ते काय म्हणतायत ते साहित्य त्यांनी खरेदी केलं. बघा त्यांचं, आपण ऐकूया त्यांनी काय त्यांचं मनोगत आहे. नक्कीच. ही जी स्कीम दिली आहे त्याच्याने फायदा झाला? हो, भरपूर फायदा झाला. बरं, काय कशाने फायदा, म्हणजे कसा फायदा झाला? कधी अडचण आली तर आपण तो बोकड विकू शकतो बाजारात. त्याच्याने आपला थोडं उत्पन्न येऊ शकतं आणि आपली गरज सुद्धा भागू पैसे मिळतात आपल्याला, हे ना, हे विकून, हे विकल्यानंतर वर्षभर आम्ही अंगणवाडीचं शिजवतो, प्लस शाळेचं 1 ते 8 पर्यंत इथे वर्ग आहेत, त्यांना शिजवून देतोय, जेवण देता. आणि असे छोटे मोठे कार्यक्रम आमच्या गावामध्ये असले ना तर आम्हाला जेवण बनवायची ऑर्डर येते, मग ते आम्ही बनवतो जेवण. आता आणि किती लोक आहेत, म्हणजे किती मेंबर आहेत पूर्ण? आम्ही 10 जणी आहोत. 10 जणी मिळून सगळं करता आणि वाटून घेता कामं? वाटून घेतो. समजा आम्ही म्हणजे जेवण वगैरे इथेच बनवून आणि तिकडे वाटप केलं बायकांना. आणि सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, प्लस त्याच्यामध्ये पुऱ्या, ते सगळं म्हणजे व्यवस्थित केलं. लिंबू, लोणचं, पापड, पुऱ्या, म्हणजे एकंदरीत डायरेक्टली इनडायरेक्टली जरी शेळ्या असतील तर त्या बाबतीत तुम्हाला इतर जे दिलं त्याच्या आधारे तुम्ही एकंदरीत तुमचं उत्पन्न वाढलेलं आहे. हो. आणि शेतीचा म्हणजे शेतीला हा जोडधंदा झाला. म्हणजे आपण शेळ्या पाळतो हा एक जोडधंदा झाला आणि त्याचबरोबर ते बचत गटने अजून तुमचा फायदा झाला. हा व्यवसाय फायदेशीर आहे कारण शेतीमध्ये भरपूर मजुरी टाकावी लागते आणि उत्पन्न थोडंसं असतं आणि याच्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतात. तुम्ही विकले की तुम्हाला कॅश हातात पैसा मिळतो, है की नाही? शेतीपेक्षा हा धंदा खूप चांगला आहे, पण थोडं त्याच्याकडे अजून थोडं काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. हे वैशिष्ट्यपूर्ण त्यांचं पिल्लं सांभाळण्याचं, ह्याला काय म्हणतो तुम्ही? टोपलं, मोठं टोपलं. डायरेक्ट उचलायचं, दुसरीकडे ठेवायचं, साफ करायचं, तिथं ठेवायचं, तिथं हे करायचं. म्हणजे छोटासा एक गोटाच म्हणा की पोर्टेबल गोटा लहान पिलाचा. आणि हे खत कुठे शेतामध्ये टाकून त्याच्यामध्ये काय फायदा होतो? उत्पन्न वाढलंय का त्याच्यामध्ये टाकल्यानं? हो हो, आम्ही 2 वर्ष झाली आम्हाला, आम्ही हे शेतातच टाकतो. युरिया सुपला वगैरे वापरायची गरज नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला खत विकत घ्यायची गरज नाही. सेंद्रिय पद्धतीचं तुमचं चालू आहे, सेंद्रिय पद्धतीचं उत्पादन. किती उपयोगाचं त्यांना प्रशिक्षण झालेलं आहे आणि खूप आर्थिक फायदाही त्यांना त्यांचा झालेला आहे फायदा. त्यांनी खूप चांगल्यारीत्या एक आदिवासी भागामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांनी बघून त्यांच्याकडे बरेचसे व्यवसाय करायला सुरुवात केली आहे. तर ही चांगली गोष्ट आहे ग्रामीण भागामध्ये. आपण एक फोन घेऊया. संजय लोखंडे यांचा साताऱ्यावरून फोन येतोय. हॅलो. हा, हॅलो संजयजी, प्रश्न विचारा सलग. आपण एक शेळीचं प्लॅन घेतलं होतं, ते 1 महिन्यापूर्वी गाप गेले. 1 महिन्यापूर्वी गाभ आहे का नाही आपण कसं वाटलं? म्हणजे तुमची शेळी गाभा गेलेली आहे 1 महिन्यापूर्वी, गाभण आहे का नाही हे तुम्हाला तपासायचे, बरोबर आहे? तर शेळ्यामध्ये 1 महिन्यापर्यंतचा माज ओळखण्यासाठी जे आपल्याला अल्ट्रासोनोग्राफी, जसं माणसामध्ये गर्भनिदान करतात तसं गाभण आहे का नाही बघण्यासाठी
हे प्रेग्नन्सी डायग्नोसिस हे केली जाते. परंतु तुमचे 1.5 महिन्यानंतर तुम्हाला ते डॉक्टरच्या सल्ल्यानं आपल्याला त्या पोटाला दाबून तज्ज्ञ डॉक्टर जे असतात त्या तुम्हाला निदान करून देतील तुम्ही डॉक्टरला बोलवल्यानंतर, आणि तुमची शेळी हे गाभण आहे की नाही हे सांगतील. परंतु 1 महिन्याचा माज ओळखण्यासाठी अल्ट्रासोनोग्राफी ह्या मशीनच्या सहाय्यानं त्याचं अचूक निदान करता येईल. बरं, आता आपण खात्रीशीर ठिकाण ज्या आपण महाराष्ट्राबाहेरच्या पण काही जाती आहेत शेळ्यांच्या त्याही आपण सांगूया, आणि त्यानंतर आपण खात्रीशीर ठिकाण कुठलं आहे या सगळ्या ज्या आपण जाती सांगितल्या ते मिळण्याचं. महाराष्ट्राबाहेरच्या जाती कोणत्या आहेत? शेतकरी मित्रांनो की महाराष्ट्रातल्या ज्या 4 जाती व्यतिरिक्त काही जाती आहेत की त्या चांगल्यारीत्या इथं बाजारामध्ये मागणी आहे, त्या शेळ्यांना बकरी ईदमध्ये मागणी आहे, म्हणून व्यवसाय करण्यासाठी बरेचसे शेतकरी ज्या शेळ्या तुम्ही पाहताय, शिरोही शेळी जे तुम्ही चित्रामध्ये पाहताय ते शिरोही शेळीला खूप मागणी आहे. राजस्थानमधलं मूळ ठिकाण आहे. ह्या शेळीचं वजन तुम्ही बघितलं तर जवळजवळ 150 ते 200 किलोपर्यंत वजन वाढू शकतं. मादीचं वजन चांगलं आहे आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 50% तुम्ही जुळे देण्याचं प्रमाण आहे. ह्या शेळ्या आपल्याकडे बऱ्याचशा हवामानाला तग धरून आहेत. चांगल्या प्रकारे ह्या शेळ्याचा व्यवसाय महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी शिरोही जातीच्या शेळ्याचा व्यवसाय करत आहेत. तसंच जर आपण बघितलं बार्बेरी, हे बार्बेरी पण उत्तर प्रदेशातली हे जात आहे. ह्या शेळी पण चांगल्या प्रकारे ह्याला पण बकरी ईदमध्ये मागणी आहे, आणि हे नर आणि मादी ह्या दोन्ही शेळ्या तुमचं इथं जुळे देण्याचं प्रमाण पण चांगलं आहे. वजन पण तुमचं 90 ते 100 किलोपर्यंत वजन होतं, आणि ह्या दोन्ही शेळ्या मटणासाठी ह्या शेळ्याचा उपयोग आपल्याला होतोय. तसंच दुसऱ्या अजून बरेचसे आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये पाहूया की काय बिटल नावाची शेळी आहे. त्या बिटल नावाच्या शेळी जे आहे त्याचं उगमस्थान आहे पंजाब हरियाणामध्ये. ह्या शेळ्याचं जवळजवळ 90% शेळ्यामध्ये काळा रंग असतो, आणि ही शेळी ही मटणासाठी आणि दुधासाठी वापरली जाते. ह्याचं वजन पण जवळजवळ 80 ते 110-150 किलोपर्यंत वजन वाढतं चांगली काळजी घेतल्यानंतर. मादी शेळीचं वजन 60 किलोपर्यंत आहे, आणि जुळे देण्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 60% आहे. आणि जी आफ्रिकन बोर आहे, बऱ्याचशा ठिकाणी आफ्रिकन बोर ही भारताची जात नाही, ही आफ्रिकेतली जात आहे. परंतु त्या जातीचे नर आणून आपल्या स्थानिक मादीशी संकर करून त्यांच्या त्या संकरातून निघणारे जे शेळी व्यवसाय करणारे पण बरेचसे महाराष्ट्रामध्ये आहेत, आणि त्यांचे रिझल्ट पण चांगले आहेत. आणि या शेळीपासून तयार होणारं जे आपलं जे शेळ्या आहेत त्यांचं मटण आणि दूध आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न होऊ शकतं, आणि ह्या शेळ्याचा उपयोग आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये बरेचसे शेतकरी करत आहेत. बरं, आता आपण एक फोन घेऊया. प्रकाश सूर्यवंशी यांचा कोल्हापूरवरून फोन येतोय. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. मी गेले जवळजवळ 20 वर्ष झालं शेरडं पाळतोय. शेळ्या हो 1-2 असतात. मग आता तिला 1 शेळी. हॅलो. प्रश्न विचारा. हा, प्रश्न विचारा तुमचा. हा बघा, 2 शेळ्या आहेत. आता एक गावी गेल्या पण ती दूध अजून देते. हा 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 दूध अजून देते म्हणजे आपल्याला गाभण राहिल्यानंतर अजून काय गाव गेलेलं आहे, पण गाव गेलेले असताना अजून दूध भरपूर देते. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी एक शेळी आहे, तिच्या अंगावरची कात गेले म्हणजे कात येते. कात येऊन परत आता तिचे केस चाललेले आहेत. अशा अवस्था झाली आहे. आलं तुमचा प्रश्न लक्षात आलं. त्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊया त्यांना, पण एक छोटीशी विश्रांती या ठिकाणी घेऊया आणि मग त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत करते. पावसाळ्यात शेळ्यांचं व्यवस्थापन हा आहे आपला आजचा विषय, आणि हिराचंद पालमपल्ले आज आपल्या सोबत आहेत. सविस्तर अशी माहिती आपल्याला देत आहेत. प्रकाश सूर्यवंशी यांचा ब्रेकपूर्वी असा प्रश्न होता की त्यांची शेळी ही गाभण आहे, दूध देते आणि तिचे केस जात आहेत, काय सांगाल? त्यांच्या सूर्यवंशी साहेबांचे 2 प्रश्न आहेत की पहिली शेळी आहे ते गाभण आहे पण दूध देते. सूर्यवंशी साहेब, आपल्याला मी सांगू इच्छितो की आपल्याला जर शेळी जर गाभण असेल तर आपल्याला ते 1 महिन्यापर्यंत तुम्ही दूध घेऊ शकता, परंतु गाभण असल्यावर आपल्याला दूध बंद करणं हे गरजेचं आहे. दुसरी महत्वाची शेळी, जे शेळी दूध देते ते शेळी कधीच माझावर येत नाही. ते माझावर येण्यासाठी नियमित प्रजननासाठी आपण त्याचं दूध बंद करणं हे गरजेचं आहे. त्यानुसार आपण कारवाई करावी. दुसरा जो प्रश्न आहे, आपल्या शेळ्याला केस जात आहेत आणि ते केस जाण्याचे कारण आहे की अनेक कारण आहेत केस जाण्याचे. त्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण आहे की ज्याला स्कॅबीज म्हणतो, जे खरूज म्हणतो, किंवा जे अन्न घटकाच्या कमतरतेमुळे आपल्याला काय डेफिशियन्सीमुळे पण खराब होते, काय बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे पण ते जे आपले केस जातात.
आणि जंत झाल्यानंतर पोटामध्ये त्यावेळेस पण केसेस जातात. तर आपण आपली शेळी जर असा जर क्रॉनिक प्रॉब्लेम असेल तर आपण तज्ज्ञ डॉक्टरला एकदा दाखवा, त्यानुसार आपण त्यांच्याकडून औषध उपचार करून घ्या आणि नक्कीच आपले जंतनाशकांचं औषध पाजल्यानंतर आपला प्रॉब्लेम कमी होईल. आता शासनाच्याही शेळी पालनाच्या अनेक योजना आहेत, तर त्या योजनांचा लाभ घ्यायचा तर शेतकरी बांधवांनी करायचं काय आणि प्रशिक्षणाची सोय कशी आहे? आणि आता आपण बघतो आहोत की लॉकडाऊन आहे, कोरोनाची परिस्थिती आहे, मग अशा वेळेस कसं काय प्रशिक्षण घ्यायचं? हा की बऱ्याचशा महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येतात की लॉकडाऊनमध्ये टाळेबंदीमध्ये ते घरी बसून आम्ही काय करावं सर, तुमच्याकडे प्रशिक्षण होत होतं तर काय करायचं? तर आम्ही सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या जे संलग्न महाविद्यालयामध्ये आहेत त्या संलग्न महाविद्यालयापैकीच एक मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे. या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाची सर्व इच्छुक प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाची सोय आहे आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही 5 दिवसाचं ऑनलाईन मोफत आणि शेतकऱ्यांच्या वेळेनुसार आम्ही 5 दिवसाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि जे इच्छुक आहेत तशी मागणी केल्यानंतर भविष्यातही असं प्रशिक्षण घेऊ. परंतु इतर भागामध्ये राहणारे जे शेतकरी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या जे संलग्न महाविद्यालय आहेत मुंबईला आहे, उदगीरला आहे, परभणीला आहे, अकोला, नागपूर या ठिकाणी प्रशिक्षणाची सोय आहे. तर तुम्ही पाहू शकता संचालक विस्तार प्रशिक्षण महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे प्रशिक्षणाचे प्रमुख आहेत आणि जे वेगवेगळे जे महाविद्यालय आहेत तुम्ही स्क्रीनवर बघू शकता त्या महाविद्यालयामध्ये आपण संपर्क करून तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. आमची टीम प्रशिक्षण देण्यास तयार आहे. आता त्यांच्या लक्षात आले असतील पत्ते. अनंत ताडे बुलढाणा यांचा फोन येतोय आपल्याला. हॅलो हॅलो. हा बोल. हा अनंतजी प्रश्न विचारा. हा मॅम माझा एक क्वेश्चन आहे. हॅलो. हा विचारा. माझा क्वेश्चन आहे की विदर्भासाठी सर कोणती उत्तम राहील सर? हा ताडे साहेब, तुम्ही विदर्भामध्ये जे आहे उस्मानाबादी शेळी एक अशी जातीवंत शेळी आहे की महाराष्ट्रातील कोणत्याही भागातल्या हवामानाला तग धरून राहते आणि चांगल्या पद्धतीचं जोडधंद्यासाठी शेळी आहे. प्रजनन चांगलं आहे, पिलं जास्त देते. परंतु तुम्ही विदर्भाचाच विचार केला, तुमच्या भागातला विचार केला तर विदर्भामध्ये जे बेरारी नावाची शेळी आहे, जे अकोला जिल्ह्यामध्ये वर्धा, नागपूर या ठिकाणी बेरारी जातीची शेळी, जी तांबडी शेळी आहे, ते शेळी तुमच्या उष्ण आणि कोरड्या हवामानासाठी उत्तम प्रकारची शेळी आहे. तर तुम्ही उस्मानाबादी शेळी आणि बेरारी नावाची शेळीचा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही ह्या शेळ्याच्या जातीची निवड करू शकता. बरं, आता आपण बघतोय पावसाळा आहे तर पावसाळ्यात खाद्य मिळत नाही, तर मग घरच्या घरी आपण खाद्य कशा पद्धतीने तयार करू शकतो? तर आपण आपल्याला शेळ्याला बऱ्याच वेळेस पाऊस लागून असतो आणि सुंदर आपल्याकडे एक स्लाइड पण आहे, ते आपण पाहू शकता की घरातल्या घरात आपण जर खाद्य बनवायचं असेल तर खाद्याचे 2 प्रकार आहेत, हिरवा चारा आणि कोरडा चारा. तर मित्रांनो, हे तुम्ही घराच्या घरात करण्यासाठी जे आपलं धान्य जसं मका आहे, गहू आहे, ज्वारी आहे, हे जर 100 किलो घ्यायचं असेल तर 25 ते 40% म्हणजे 25 ते 40 किलो आपण घेतलं आणि जे गव्हाचा भुस्सा आहे किंवा भाताचा कोंडा आहे ते 20% घेतलं आणि सरकी शेंगदाणा ह्याची किंमत महाग आहे परंतु ते 20% घेतलं आणि हरभरा, तूर, सोयाबीन ही जी वरची कडधान्याची जी चुनी आहे ते चुनी 20% घेतली आणि ह्या सर्व मिश्रणामध्ये आपण 1 किलो 100 किलोसाठी 1 किलो मीठ आणि क्षार मिश्रण 2 किलो टाकलं आणि ते मिक्स करून आपल्याला जर घरच्या घरी जर चारा बनवून आपल्याला त्या जर आपल्या शेळ्याला दिलं. आज आपण बघताय मार्केटमध्ये आज खाद्याच्या किमती जवळजवळ शेळीच्या खाद्याच्या किमती 28 ते 29 रुपये किलो आहेत आणि जर आपण आता सांगितल्याप्रमाणे जर आपण घरच्या घरी जर खाद्य बनवलं तर नक्कीच आपल्याला चाऱ्यामध्ये बचत करता येईल आणि 15 ते 16 रुपयाला किलोला आपल्याला ते खाद्य बनवता येईल. आणि जर सर्व खाद्याचा खर्च जवळजवळ पशुसंवर्धनमध्ये शेळी व्यवसायामध्ये 80% जातो. जर खाद्यामध्ये जर आपण 10% जर बचत केली तर नक्कीच आपलं उत्पन्न वाढू शकतं आणि घरच्या घरी आपण चारा खाद्य तयार करू शकतो. सगळ्यात महत्त्वाच्या आहे शेळी पालकांसाठी शासनाच्या योजना, तर त्या योजना कोणत्या आहेत? शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना वेगवेगळ्या विभागामध्ये राबवल्या जातात. अशा प्रकारचं आपल्याला शासनाच्या योजनेचा आपण एक स्लाइड पण बनवलेली आहे. तर कोणत्याही शासनाच्या योजना शासनाच्या धोरणानुसार आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि त्या शासनाच्या योजनाची सर्व माहिती आपल्या गावातील पशुधन विकास अधिकारी, पंचायत समितीमध्ये पशुधन विकास अधिकारी असतो, जिल्ह्यामध्ये उपायुक्त असतो, ह्या ठिकाणी आपल्याला सर्व योजनाची यादी आपल्याला मिळू शकते, माहिती मिळू शकते, फॉर्म मिळू शकतो, भरण्यासाठी मदत होऊ शकते. तरी पण आपल्याला महाराष्ट्राच्या जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची
त्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाची वेबसाईट आहे, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म डाउनलोड करून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्थानिक पशुधन विकास अधिकारी मदत करतील. तसेच या योजना व्यतिरिक्त आपल्याला शेळी मेंढी विकास महामंडळ, ज्याचं मुख्यालय आहे पुण्याला, आणि त्यांचे वेगवेगळे फार्म आहेत. दहिवडीला फार्म आहे, अंबेजोगाईला फार्म आहे, तुळजापूरला फार्म आहेत. ह्या ठिकाणी वेगवेगळे फार्म आहेत, तिथून पण आपण हे घेऊ शकतो. आपण कार्यक्रमात आता फोन घेऊया. रामनाथ कोल्हे, जालना. हॅलो रामनाथजी, आपण प्रश्न विचारा. हॅलो हॅलो, हा प्रश्न विचारा. दूरदर्शन संचाचा आवाज बंद मला करा. आम्हाला मराठवाड्यासाठी कोणती शेळी चांगली होईल मॅडम? बर, हा कोल्हे साहेब, मराठवाड्यासाठी सर्वात चांगली शेळी अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यासाठी चांगली आहे, पण मराठवाड्यात जिचं उगमस्थान आहे, होम ट्रॅक्ट आहे, अशी उस्मानाबादी शेळी. आता थोड्या वेळापूर्वी मी दाखवलं की आपल्या भागामध्ये जे दुसऱ्या भागामध्ये 2 पिल्लं देते, पण 30 शेळी आपल्या भागामध्ये राहिल्यावर एका टायमाला 7-7 पिल्लं दिलेली शेळीची आपल्याकडे उदाहरणं आहेत. त्या शेळीमध्ये 2 पिल्लं देण्याचं प्रमाण, 2 पेक्षा जास्त पिल्लं देण्याचं प्रमाण हे 80% आहे. तर आपल्या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये लातूर, उस्मानाबाद जिल्हा, नांदेड, परभणी आणि औरंगाबाद ह्या जिल्ह्यासाठी ही उस्मानाबादी शेळी काटक आणि जास्त मागणी असलेली, मटणाला एक चांगला भाव असणारी शेळी आहे. तर त्या शेळीचा उपयोग आपल्या व्यवसायासाठी आपण चांगल्या प्रकारे करू शकता. तर उस्मानाबादी शेळी हे चांगली शेळी आहे. जाता जाता आपल्या जे प्रेक्षक आहेत, शेळी पालक आहेत, त्यांना आपण काय संदेश देणार आहात? मित्रांनो, शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी आपल्याला एकच संदेश आहे. जसं माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, तशा प्राण्याच्या, ह्या शेळीच्या पण मूलभूत गरजा आहेत. तर शेळी पालन किफायतशीर होण्यासाठी पंचसूत्री मी तुम्हाला देणार आहे. त्या पंचसूत्रीचा अवलंब आपण करायला पाहिजे. सर्वात महत्वाचं आदर्श गोठा. आदर्श गोठा व्यवस्थापन, ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षणासाठी आदर्श गोठा, खाद्य व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन, आणि सर्वात शेवटी जे आहे तुमचं हे मार्केटिंग, पणन व्यवस्थापन. सगळ्या गोष्टी केल्या आपण, आणि जर आपण योग्य वेळी जर मार्केटिंग नाही केलं तर आपल्याला किफायतशीर हा व्यवसाय करू शकत नाही. त्यामुळे ह्या पंचसूत्रीचा आपण आपल्या शेळी पालन व्यवसायामध्ये जर अवलंब केलो तर नक्कीच आपल्याला ह्या व्यवसायापासून भविष्यात चांगले दिवस येतील आणि फायदेशीर व्यवसाय आपण करू शकता. नक्कीच आज आपण या ठिकाणी आलात आणि अत्यंत सविस्तर पद्धतीनं शेतकरी बांधवांना, पशुपालकांना माहिती दिलीत. त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर. नमस्कार. आणि शेतकरी बंधूंनो आणि पशुपालकांनो, जर पंचसूत्री आपण अवलंबली तर आपला शेळी पालनाचा व्यवसाय हा नक्कीच आपल्यासाठी खूप आर्थिक उत्पन्न देणारा ठरू शकतो. थोडी काळजी घ्या आपल्या पशूंच्या आरोग्याची, आणि मग ते आपल्यासाठी धन म्हणूनच कामी येतात. आज या ठिकाणी थांबण्यापूर्वी आपण पुढच्या गुरुवारचा जो कार्यक्रम आहे त्यावर एक नजर टाकूया. येत्या 23 जुलै 2020ला अडसाली ऊस उत्पादन तंत्र याविषयी डॉक्टर भरत रासकर, ऊस विशेष तज्ज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाटेगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा यांना आपण आमंत्रित केलेला आहे. तेव्हा हा कार्यक्रम पुढच्या गुरुवारी ठीक 6 वाजता. आणि आमचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतोय हे आपण आम्हाला पत्राद्वारे अवश्य कळवा. पत्ता लिहून घ्या. निर्माता कृषी दर्शन, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आणि आपण ईमेलद्वारेही आम्हाला कळवू शकतात. त्यासाठी ईमेल ID krushidarshan@gmail.com, कृषीवार्ता ddkmumbai@gmail.com. काही कारणास्तव आपण हा आमचा आजचा कार्यक्रम पाहू शकला नसाल आणि अधिक माहिती आपल्याला हवी असेल तर आपण फेसबुक, यूट्यूब आणि पोर्टलचाही वापर करून घेऊ शकतात. तर मंडळी, अशीच उपयुक्त माहिती घेऊन आपला शेती व्यवसाय, पशुपालनाचा व्यवसाय आणि शेती समृद्ध करण्यासाठी, आपल्याला समृद्ध करण्यासाठी आम्ही दर गुरुवारी आपल्या सेवेत आहोतच. आज आपला निरोप घेतो आहोत. नमस्कार.